मला चाय का बरं आवडते, ही जी दुधावरची साय आहे ना, ती साय मी चायच्या अशी वरतून टाकते तर एवढी छान लागते ना, खूप मस्त लागते. तर तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि प्रिशासुद्धा आत्ताच उठलेली आहे. मी पण थोडा वेळ आधीच उठली होती. तर म्हटलं आज व्हिडिओ शूट केला नाही दिवसभर, तर म्हटलं आता शूट करावा. तर आज तर स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही आहे, कारण की प्रिशाचे डॅडी जाऊन आहे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर. तर मग म्हटलं आम्ही दोघंच आहे तर काय करावं. आणि मगाशी मी पुरी भाजी केली होती, कढी भात केला होता, तर ते भरपूर सारं होतं. तर ते मगाशी मी खाल्लं थोडंसं आणि आत्ता प्रिशा जेवत आहे. तर आत्ता तर वाजलेले आहे संध्याकाळचे 6. तर मग आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे. तर म्हटलं आज व्हिडिओ शूट करून घ्या. आणि तर संध्याकाळी स्वयंपाकामध्ये मी काय करेल हे सुद्धा तुम्हाला दाखवते, कारण की मलाच सुचत नाही आहे काय करू आणि काय नाही. कारण की घरी म्हणजे एकटं असलं किंवा आम्ही दोघीच आहे तर काहीतरी काय करावं आणि काय नाही असंच होत आहे. तर तुम्हालाही असाच प्रश्न पडतो का, जर घरी कोणी नसेल आणि आपण एकटं स्वयंपाक काय करावं असं असं तरी मला नेहमी प्रश्न पडतो. तर ते तर बाकी असू द्या, पण आता सध्यानं माझी खूप खूप जास्त इच्छा होत आहे चाय प्यायची. तसं तर मी चाय कधीच घेत नाही, कधीच म्हणजे कधीच घेत नाही. पण काय माहिती आज ना खूपच जास्त इच्छा होत आहे चाय प्यायची मस्तपैकी. आणि मी म्हणजे चाय मी कुठेच पित नाही. जर मला चाय प्यायचं असेल तर मी स्वतः जसं बनवते ना तसंच मला चाय आवडते, नाहीतर मला कुठलाच चाय आवडत नाही. तर तुम्हाला मी दाखवते मी चाय कसा करते ते. तर मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि चाय करू म्हटलं. आपण चाय तर करणारच आहे, पण आज मावशी आलीच नाही, तर भांडे रॅकवरती एक पण नाही आहे कारण की काल महाशिवरात्री होती, त्याचा उपवास होता. आज तर कालचे आणि आजचे भांडे तसेच आहे. आणि म्हणजे सकाळी आल्या होत्या त्या, पण माझं स्वयंपाक व्हायचं होतं. म्हटलं त्यांना थोड्या वेळाने, पण अजून काही आलेलं नाही आहे. तर चला मग आता भांडे पण तसेच आहे बाहेरचे. तर ओके, चाय करून घेऊया. तर इथे बघा फ्रेंड्स, चाय करायच्या आधी मी सगळं काही घेतलेलं आहे. तर मी ना सगळं काही, हे पत्तीचा डब्बा आणि हा साखरचा डब्बा. ओय ओय, ओके ओके, तुझी चाय पिणार आहे का? ठीक आहे ठीक आहे. आणि हे विलायचीचं पॉकेट आहे ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्हाला वाटत असेल एवढं मोठ्याला कसं काय? तर पहिली गोष्ट तर मी नेहमी करतच नाही चाय, त्याच्यामुळे जर कोणी आले वगैरे तर त्यांच्यासाठीच करत असते. ओय बेटा. तर इथे बघा, हे जे दूध आहे ना, ह्याच्यावरची जी साय आहे ना, ते खूप मस्त लागते. मला तर खूप आवडते अशीच खायला. तर याच्यामध्ये मी आता दूध टाकून घेते. साय ना अलगच राहू देते. आज ना खूपच जास्त इच्छा होत आहे माझी चाय प्यायची. तसं तर मी चाय कधीच नाही घेत, कधीच म्हणजे कधीच नाही घेत. मस्त याच्यामध्ये मी टाकून घेते आता मस्त साखर आणि असा गोड चुटूक चाय पिण्याची इच्छा होत आहे. तर इथे दोन अडीच चम्मच साखर टाकली, खूप जास्त गोड चाय पिण्याची. आणि इथे तसेच ना मस्त साखरेच्याच चम्मच ना 1 चम्मच इथे पत्ती टाकते मी, थोडी जास्त घेते. आणि परत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. ओके बेटा. पसंद नहीं है? ठीक है, मैं रख दूंगी. जाओ उधर मैनेज करते हो, अच्छे से करो. ओके हाँ. तर इथे बघा 4 ते 5 ना विलायची आहे ते टाकून घ्यायचे आहे. मस्त हे बघा किती छान अशी मोठी विलायची आहे. तर हे टाकून घ्यायचे आहे. तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर सुद्धा टाका, पण विलायचीची जी स्मेल असते ती पावडरमध्ये नसते. तर बघा
मस्त इथे मी असं बारीक बारीक करून घेतलेलं आहे. ओके, ये तुला चायची तलप आली का? तर बघा इथे ना असं हे याचे जे कवर आहे ते सुद्धा मी टाकून घेत असते. तर स्मेल एकदम भारी येते आणि आमची प्रिश सुद्धा नाचत आहे की मला चाय प्यायची म्हणून. आणि आता आपण टाकून घेऊया अद्रक. हाँ मम्मा डर गई. मम्मा डर. तूने हैंड वॉश किया है? और इथे मस्त मी गॅस होत्यावरतीच ना बना रही हो बेटा. अद्रकला ना मस्त कुटून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही ना जे किसणी असते ना त्याच्याने सुद्धा करू शकता, पण मी असं करत असते. तर याला आता कमी गॅसवरती छान गॅसवर पसारा दिसला ना मला खूप चांगलं वाटत नाही, तर मी लगेच ना वायपर फिरवून घेत असते. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल सुद्धा असेल. आणि आमच्या प्रिशाचं चालू असते मम्मा मुझे आना है, मुझे आना है. उधर देखो. गंदी बात है. जब मैं तुझे पोनी डाल के देती, बाहर जाएंगे अपन. ओके चलो. इथे बघा माझ्याकडे ना छोटे कप आहे, पण ते ना अंदर ठेवणे कोणी आलं वगैरे ना तरच मी काढते. आता हा जो मोठा कप आहे त्याच कपामध्ये मी घेते, कारण की मला एकटीला ते काढा आणि धुवा एवढं करण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये निपटवून घ्यायचा. तर तुम्हाला चाय मी जवळून दाखवते. तर इथे बघू शकता किती छान अशी उकळी येत आहे चायला माझ्या. आणि खरंच एवढा मस्त लागते ना. आणि मला माहिती नाही का बरं मी बनवला ना तोच चाय आवडते. आप खाए थाली में, मुन्ने को दे प्याली में, प्याली गई मुन्ना गया लाएंगे ने प्यालिया बचा बजा कर तालिया. आणि इथे बघा चाय झालेला आहे माझा. ओके पैंट निकालो, तुम पैंट निकालो. सुसू आई है ना तुझे? खूपच मस्त झालेला आहे. आणि मेन म्हणजे मला चाय मला चाय का बरं आवडते. ही जी दुधावरची साय आहे ना ती साय मी चायच्या अशी वरतून टाकते तर एवढी छान लागते ना, खूप मस्त लागते. तर तुम्हाला मी जवळून दाखवतो. तर मला स्पेशली मला तरी असं चाय आवडते. बघा तुम्ही. तर इथे बघू शकता तुम्ही हा जो चाय आहे ना तर असं काहीसा दिसतो. तर चला मग आपण मस्त असं चाय पिऊया टीव्ही बघत. फ्रेंड्स आता ना जेवायची वेळ झालेली आहे, म्हणजे 7 वाजले, 7 साडेसात. तर भूक तर तेवढी काही आहे नाही, पण म्हटलं काहीतरी असं थोडंसं रात्री जेवण करून नाही झोपलं ना तर झोप येत नाही. आणि प्रिशा सुद्धा आत्ताच जेवण केली होती. ती 6-6:30 वाजता जेवण केली, भात डाळ भाजी पोळी. तर मग आता मी म्हणत आहे की थोडीशी मॅगीच करून घ्या, कारण की प्रिशाला विचारलं की
की काय खाते, तर ती म्हटली की मॅगी बनावं. तर मग मी थोडीशी मॅगी करणार आहे आणि तेच खाते. आणि जर तिला भूक वगैरे लागली तर म्हणजे तिला सवय आहे की रात्री 9-10 वाजता थोडंसं काही खायची, तर तेव्हा सुद्धा मग तिला काहीतरी करून देणार. आणि मग म्हटलं आता भूक तर काहीच नाही आहे, तर काय बनवावं, तर मग वाटलं की मॅगी करा. आणि प्रिशा सुद्धा मॅगीच कर बोलली. तर बघा मस्त त्याच्यामध्ये मी ना मस्त पोटॅटो, थोडंसं टोमॅटो वगैरे टाकून ना मी आज ना मॅगीच करणार आहे. तर कारण की भूकच नाही आहे, काहीच खायची इच्छा होत नाही आहे, तरी पण म्हटलं थोडंसं खावं लागेल, नाहीतर झोप नाही लागणार. तर चला मग आता थोडीशी मॅगी करून घेते छान अशी, आणि आम्ही दोघंही मॅगी खाणार. तर चला मग आता मॅगी करते आणि बोलते तुम्हाला. सगळ्यात आधी तर मी हे सगळं आहे ते कट करून घेणार एका प्लेटमध्ये. हे पोटॅटो आणि टोमॅटो. तर पर्सनली ना मला आपलं टोमॅटो टाकलेली मॅगी ना खूप जास्त आवडते. पण म्हटलं आज थोडंसं आलू पण टाकून बघावं, तर छानच लागत असेल. कारण की जरा आलू वगैरे असेल तर प्रिशा पण खाते. आणि नुसतं ते मॅगी म्हटलं तर थोडं मला तरी मॅगी आवडत नाही. जसं आधी आवडायची, पण आता काय माहिती जास्त ना आवडतच नाही मॅगी. तर बघा इथे मस्त छोटे छोटे ना आलूचे तुकडे करून घेतलेले आहे, एकदम छोटे छोटे, जे की ते असं लवकर शिजायला पाहिजे. आणि परत ना ही पहिल्यांदाच बनवते मी आलू टाकून मॅगी. तर इथे बघा माझ्या कॅमेराची बॅटरी सुद्धा डाय झालेली आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ मला शूट करता येणार नाही आहे. तर चला मग आता जाऊ दे इथेच. आणि हे जे आलू आहे ना ते थोडेसे मी पाण्यामध्ये ठेवून घेते, जेणेकरून याच्यामध्ये जेवढा काही स्टार्च असेल ना तो निघून जाणार. तर बघा आलू पाण्यात ठेवल्यामुळे चांगलं राहते. तर इथे बघा फ्रेंड्स, आमच्या प्रिशाजीने ही सायकल आणली होती ना, तर ते जॉईन करणारे आले होते. तर सायकल ना 2 दिवस अगोदरच आली होती, पण हे जे आहे ना जॉईन करून देणारे ते यायचे होते कंपनीवाले. तर फायनली आज आले होते आणि आमच्या प्रिशाची सायकलला इथे रेडी करत होते. तर चला मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ असा होता आणि ही प्रिशाची सायकल अशी रेडी झालेली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि हा आमच्या प्रिशाची सायकल कशी आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया परत. बाय बाय. ऑडिओ जंगल.